साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरात दुपारच्या सुमारास थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे। नीलकंठनगर परिसरात सुपारी फोडण्याच्या सोहळ्यादरम्यान वादातून तिहेरी खून झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। साक्री आणि सोनगड येथील नातेवाईक कार्यक्रमासाठी जमले होते। व्हॉट्सअप स्टेटसबाबत आक्षेपार्ह पोस्टमुळे वातावरणात तणाव निर्माण झाला। हा तणाव काही वेळातच तीव्र वादात बदलला। वाद वाढत जाऊन अचानक धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला। या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तसेच सुरेश गिरी सुपाडू गोसावी यांचाही घटनास्थळी मृत्यू झाला। गंभीर जखमी झालेल्या साहिल गोसावी यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला। या रक्तरंजित घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान अशोक गिरी गोसावी यांनी काही संशयितांवर आरोप केले आहेत। त्यांनी कानगिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिलगिरी हट्टूगिरी गोसावी, कमलेशगिरी शंभूगिरी गोसावी आणि हर्षू शंभू गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला। 2 गंभीर जखमींना उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे। घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे। परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। डॉक्टर अजय देवरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली, तसेच उपविभागीय अधिकारी संजय बांबळे उपस्थित होते। स्थानिक पोलीस निरीक्षक अनिल बर्गे यांनी तपास सुरू केला आहे। याशिवाय अधिकारी संदीप संसारे देखील घटनास्थळी होते। विशेष पोलीस पथक तैनात करून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे। नागरिकांना अफवा पसरवू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। घटनेचा तपास विविध अंगांनी केला जात आहे। या घटनेने सामाजिक कार्यक्रमातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। साध्या वादातून इतकी मोठी घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। परिसरातील दुकाने काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत। पोलीस प्रशासन परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत आहे। तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे। सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घटनेकडे लागले आहे। शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस व प्रशासन सतर्क आहे। या तिहेरी हत्याकांडाने पिंपळनेर आदरले आहे आणि एक साधा डिजिटल वाद किती भीषण ठरू शकतो याची ही धक्कादायक आठवण ठरली आहे। पिंपळनेर इथं साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम होता आणि उद्याचं लग्न होता। नवरी हे पिंपळनेरची होती आणि नवरदेव हे सोनगडचा होता। बाकी परत सोनगडचे जे नवरदेवचे नातेवाईक आहे आणि तिथले जे सोनगडचे जे गावाचे लोक आहे यांनी लग्नाच्या दिवशी स्टेटस ठेवून लग्नाच्या 1 दिवस आधी 18 तारखेला स्टेटस ठेवून त्यांनी घोषणा दिली होती। 18 तारीख 19 तारीख आणि 20 तारखेपर्यंत काम तमाम। जेव्हा मी काल मुंबईला होतो, मुंबईहून येताना मी ते स्टेटस बघितले की म्हटलं असं यांच्या घरातला लग्न आहे आणि असे स्टेटस ठेवताय लोक। म्हटलं तर काय वाद आहे, म्हटलं तर आपण जाऊन नवरीच्या बापाला भेटू आणि भेटून त्यांच्याशी चर्चा करू। मग रात्री 11:30 वाजता मुंबईहून येताना मी 11:30-12पर्यंत त्या नवरीचा बापाचा आणि नवरदेव ते कालच येऊन गेले होते सोनगडून। ते तिथं गेल्यानंतर त्यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर म्हटलं हे बघा असे स्टेटस ठेवताय, जर समाजात भांडणं होतील हे होतील तर तुमच्या गरिबाचं लग्नाचं याचं त्याचं नुकसान होईल। परंतु त्यांनी मला काय सांगितलं, काय नाही म्हणे, आम्ही फोन लावून देऊ आणि समजून घेऊ म्हणे। अरे म्हटलं ते समजून घेतील तुम्ही, पण त्यांच्या सोनगड गावात जेव्हा मी कार्यक्रमाला गेलो होतो तर मला बी अपमानित करून त्या लोकांनी असेच गुंडागिरी दादागिरी करून अपमानित करून म्हटलं लग्नात उभं राहू दिलं नव्हतं, मला पाठवलं होतं। म्हटलं मी समजदार व्यक्ती होतो, निघून आलो, पण लहान पोरं असतात, गरम डोक्याचे असतात, जर भांडणं झाले तर लग्नाचं नुकसान होईल। परंतु मग आज सकाळी माझ्या डोक्यात ते रातच्या गेम आहे ना फिरतच होता की यांनी असे स्टेटस ठेवले, कदाच काय घडू शकतं, माझ्यासोबत माझे पोरं बी राहतील, काय भांडणं झाले तर आपलं बी नुकसान होईल। तर मी पोलीस स्टेशन गाठवली सकाळी आणि पोलीस स्टेशनला जाऊन पीआयला म्हटलं यांच्या कानावर टाकून देऊ की जेणेकरून असा विषय आहे आणि असे स्टेटस ठेवलेले आहे
जेणेकरून भांडणं होतील तर 1-2 पोलीस बंदोबस्तला भेटले तर पुढचा कार्यक्रम होणार नाही. आज मी समाजातला काय कार्यकर्ता असून मला प्रत्येक समाजात प्रत्येक जागेवर बोलवलं जातं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळं साहेब हे कार्यक्रमाला होते. त्यांना फोनही लावला जयअण्णांनी, पण ते फोन व्यस्त होता. फोन व्यस्त असताना जयअण्णा म्हटलं ठीक आहे म्हणे. तर म्हटलं चला आपण सुपारीचा कार्यक्रम आहे साखरपुड्याचा ते छोटासा करून घेऊन मग नंतर संध्याकाळी साहेबाला भेटू. हळदीचा कार्यक्रम कसा संध्याकाळी असतो, केलेले खाल्लेले असतात, तर तेव्हा ते विषय घेऊ. परंतु आम्ही तिथे गेल्यानंतर त्या सोनगडवाल्यांचा मला फोन आला म्हणे तू असा त्यांनी मला घडी त्यांचे फोन येत होते. मी म्हणजे नवरीच्या बापाच्या हातात फोन दिला. म्हटलं हे बघा मला फोन येत आहे, ते डायरेक्ट तुझं नाव म्हणताय महाराजांनी तुला असं सांगितलं त्यांना फोन करायचं. म्हटलं काय संबंध नाही. नाही म्हणे तो महाराज असा बोललाच नाही म्हणे. विषय तिथं ते संपून गेला. परंतु जे सोनगडचे आलेले होते तिथला जे समाज कार्यकर्ता आहे समाजाचा, ज्यांनी आता मर्डर केले, त्यांनी उठून डायरेक्ट रवारवीची बाता केली आणि घमाघुमीची बाता केली. म्हणजे ताकदीचा रूपात दाखवला, तुम्ही असे तसे अमुक तमुक. ते बाचाबाचीमध्ये त्यांनी डायरेक्ट हत्यार काढले आणि मग मागं पुढं बघितलंच नाही. मग रपारप मारतच गेले. तर त्यांनी मारबी असे का मारले क्रिमिनलसारखे. एका जे नेहमी क्रिमिनल असतो ना ते बरोबर छातीचा खाली मारायचा म्हणजे रक्त नसतं फाटले जाईल, म्हणजे माणूस उपचार व्हायच्या आधीच डेट होऊन जाईल. कोणाच्या पिशवीच्या याच्यात मारले. ह्या पद्धती त्या 3 लोकांची डेट झाली आणि 2 लोक जखमी आहे. त्यात माझा पोरगा जेव्हा गेला तर माझा पोरग्याचा बी पोटात जाणार होता, पण जेव्हा त्याने हात असा केला तर त्याला 8 ते 9-10 टाके आलेले आणि त्याचे बनियानसुद्धा ते कोण्याने फाटलेली. जर यांचा असा प्लॅन होता, हे प्लॅन वाईज जर असे भांडणं होते तर ही आम्हाला कल्पना नव्हती. जर आम्हाला अशी कल्पना राहिली असती तर आम्ही कुठल्या तरी विचार करून पुढचे पाऊल उचलले असते. परंतु हे जे घटना झालेली प्रशासन शासनाला आम्हाला इतकी विनंती करायची आहे की आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे. जेणेकरून शासन प्रशासनाने आम्हाला बरीचशी मदत केली. 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्याच्यासोबत त्याचे जे ड्रायव्हर म्हणून त्याचा पोरगा आला होता, त्यांनी जसं मारला ते पोराने गाडी चालू केली, त्याच्यात ते बसले आणि ते पळायच्या याच्यात होते. तर डिपार्टमेंटली जसं आम्ही कळवलं तर त्यांना धरून आणलेलं आहे. पण आम्ही प्रशासनाशी विनंती करतो की जेणेकरून हे न्याय मिळायला पाहिजे. जर हे न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्रभर हे मोर्चे आंदोलन जर झाले तर पुढं प्रशासनाला बी काहीतरी जबाबदारी घ्यावं लागेल आणि न्याय द्यावा लागेल. आम्ही एवढीच विनंती करतो, याच्या पलीकडे काही नाही.